आई तू अचानकच आलीस? तू अचानक कुठं बी जाऊ येऊ शकतेस, तर मी इथं अचानक आली तर तुला काय एवढं नवल वाटलं? कन्या पाहतोयस काय? आईच्या हातातलं सामानात नेऊन ठेवता. मी नाही जाणार. कन्या जातो. तू तू बस ना, मी चहा करून आणते. माझ्या घरातली साखर संपली म्हणून मी एवढ्या लांब तुझ्याकडे चहा प्यायला नाही आली, तुला जाब विचारायला आली. साहेब, मुख्यमंत्री साहेबांनी आपल्याला भेटीसाठी पुन्हा एकदा वेळ दिली आहे. ते तर व्हायचंच होतं वाकणेस. पण साहेब, पाथरकरांनाही साहेब भेटले अशी बातमी आहे. फक्त भेटलेत ना, मंत्रिपदाची शपथ नाही दिली त्यांनी. तसं नाही साहेब, पाथरकरांची जोरदार तयारी चालू आहे. तसं असेल तर अजून मजा येईल या शर्यतीत वाकणेस. त्यांची फक्त सगळी कुंडली मिळवा तुम्ही. गोव्याला असताना पाण्यात खेळताना अमृता बुडता बुडता वाचली. घरात कोणाला त्याचं काहीच नाही, म्हणून मी जाऊन तुला भेटून आले. अगं पण पुढं काय वाढून ठेवलं त्याचा तरी जरा विचार कर की. त्या दिवशी गोव्यावरून वेळेवर पोचली नसतीस तर? म्हणजे आर्यन म्हणत होता तेच खरं आहे. ती गोव्याला गेली होती तर मग सापडली कशी नाही? आता मला काहीही करून हे सिद्ध करावंच लागणार. ही गोव्यातच होती, पण ही काही एवढी हुशार नाही. गोव्याचं तिकीट? मला वाटलंच होतं ही अडाणी मूर्ख मुलगी काहीतरी चूक करणारच. एखाद्याला फसवायलाही टॅलेंट लागतं, हे कोण सांगणार हिला? आता दाखवतेस मी. राधिका मॅडमच्या रूपानं साहेबांना नवा राजकीय सल्लागार मिळालाय. हे सगळे नवे निर्णय त्यांच्याच डोक्यातनं बाहेर पडले. म्हणजे इतकी दिवस जी भीती माझ्या मनात होती त्याची जाणीव तुम्हालाही झाली आहे तर? तशी उशिराच झाली म्हणा, पण कॅन्सर फर्स्ट स्टेजला असतानाच त्याच्यावर इलाज केलेला बरा. वाकणीस, तुम्ही माझ्याकडनं काही अपेक्षा ठेवत असाल तर ते चुकीचं आहे. कारण अलीकडे मी आणि दादा एकाच छताखाली राहतो, एवढंच काय ते साम्य आहे. बरं मला सांग, तू मी सांगितलं होतं त्या विषयावर जानकीशी बोललीस? नाही, अजून नाही बोलले, पण मी करते तिला फोन. युगंधरे, का उगाच तिला आपल्या भांडणात खिसतीस? तसं नाही काका, मी बोलल्याने जर परिस्थिती बदलणार असेल तर मी नक्कीच बोलेन. आणि तसं पाहिलं तर मीच बोलायला हवं ना, कारण हा सगळा वाद माझ्यामुळेच सुरू झालाय. वा पोरी वा, काय जिंकलंस तू माझं. वहिनी नमस्कार, ओळखलं तुम्हाला? हो नमस्कार, ओळखलं. पण तुम्ही इकडे कुठे? माझं काम होतं थोडं म्हणून. अच्छा, पुढे जायचं आहे का? सोडतो मी तुम्हाला. हो सर. नाही नको. हो, असं कसं? साहेबांना कळलं तर बाजूला उभं सुद्धा करणार नाही मला. नाही नको, मी येते. मागच्या वेळी बातमी दिली होती, यावेळी पुरावा देते. तिची पर्स तपासा, गोव्याची तिकीट सापडतील त्यात. निदान ती पाहिल्यावर तरी मला धन्यवाद द्या म्हटलं.